हाय, नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. चिखल थापून आताच आले. आज लवकर झाला चिखल. चिखल आंघोळ झाली, कपडे धुतले, त्या बादलीत आहे. आंघोळ बाहेरच केली, उघड्यावरच. काय करायचं, साडीवरच आंघोळ केली. आणि ही काय इथं येऊन मला दिसत असेल तुम्हाला दारात, जरा इथं कपडे काढले. मी काय म्हणते माहिती का, इथं सगळं चांगलं आहे, एवढं नाही. फक्त मेन आंघोळीचं, आंघोळीला आडोसा नाही. आणि करावं तर कुठं करावं, मालक म्हणतो त्या केळीच्या कोपऱ्याला करा, नाहीतर या इकडं करा. कुणी करा. 2 दिवस झाले तब्येत काही ठीकच नाही माझी. तर आजचा हेडो तुम्हाला बघायला भेटला असेल. कदाचित वहिनीला राग आला असेल, येईल किंवा नाही, पण काही गोष्टी माहीत नसतात, गैरसमज होतो म्हणून बोलले असतील ते. असो, बोलू, मला काय त्याचा राग नाही. पण मी शिव्या देणारच आहे, त्या व्यक्तीला शिव्या देणारच आहे. कारण कितीही चांगलं राहिलं ना, कोणीही चांगलं म्हणतच नाही. आणि कसं आहे, चेहरा बघून माणूस ओळखतं, बरोबर. मग आता तुम्ही चेहरा बघून ओळखत असाल किंवा नसाल मला माहीत नाही. कसं असतं माहिती आहे का, ज्याची सोच आहे. आता मी कसं चेहरा बघून, आता तुम्ही म्हणत असाल ताई तू गरीब दिसती, हाय अशीच आहे मी. कधी नटून हेडव बनवलाय का? हा, जेव्हा सण सूद असेल तरच मी बनवलेलं आहे, बरोबर आहे की नाही. पण ऐन टायमाला आधी मध्ये कधी नटली का, किंवा मी कधी ड्रेस घातलेली दिसली का तुम्हाला? नाही दिसणार. कारण माझ्या घरच्यांना आवडतच नाही, माझ्या वडिलाला आईला आवडतच नाही. जसं माझं लग्न झालं ना, तसं मी साडीच घातली. आज घरीच हेडव बनवायचं कारण असं आहे, कारण आज आमचा सगळ्याच्या आधी चिखल झाला. 2 3 4 5 गारकरी आहेत. जाऊ द्या, फुल नाही, फुलाची पाकळी होईल. कसं आहे माहिती आहे का बाबा, तुम्ही खावा, तू खा, पोट भरून खा, आणि त्या बिगाण मन्नीला दे. कसं आहे, तुम्ही आता म्हणचाल त्या फुकणीला सांगते मी, पोट भरून खा. किती दिवस खाते ते मी पण बघतेच. आणि तू चांगलं खाल्लं तरी आम्ही चटणी भाकर तर खाऊ, बरोबर आहे का नाही. पण खा. आता तुला 1 रुपया सुद्धा मारणार, पण तू माझ्या रोज शिव्या खाणार आहेस, एवढं लक्षात ठेव. आणि त्या नवऱ्याला तर का नाही, आणि त्याच्या आईला पण सांग, सासू फुकणी आहे, फुकणी. जर सुनाला कसं नांदवायचं ते सासांना माहिती असतं. आता माझ्यापेक्षा जास्त पावसाळ्यात तिनं खाल्लेले आहेत, आणि मी तिथं बी चांगलीच राहिले. मला कितीतरी हाणलं ना, तरी पण मी येऊन आली, राहिली आईबापापाशी, परत अजून गेली. पसारा घेऊन आली तरी पसारा घेऊन जायची. स्वतः मी खुरपायला जाऊन पैसे त्या डुगडुगेवाल्याला द्यायचे, 1000 900 700. आणि सासऱ्याला तर माहितीच नसेल काही गोष्टी. ते म्हणलं असं सगळ्याला, ते चिल्याच्या 2 पोरी, चिल्या म्हणजे नवरा, त्याला 4 नाव आहेत त्याच्या. आता बोलली असती, त्याला 4 नावं ठेवले. ते एवढा लाडाचा होता, लाडाचा. अरे तुझी आई तुला खायला सुद्धा देत नाही, एवढं लक्षात ठेव. आणि आता तुम्हाला फोन करून म्हणतोय, हां तू नांदत नाही माझं जेवण्याचा, पण तुझ्या तोंडात येतंय का माझे लेकरं कसे आहेत? अरे जेवण कुत्रं सुद्धा जगतंय, कुत्रं सुद्धा जगतं या जगात. तू तर माणूस आहेस. तू रोज जातोस कामाला, कामावून येतो, मटका लावतो, मटका लागला की पितोच, मटण आणतोच, खातोच. तू कधी त्या लेकरांचा विचार केला का, की माझे लेकरं कसे असतील? हां, तुला फक्त काढायची कळली,
त्याला सांभाळायची नाही कळली. तुला असं वाटलं की काढून चला मोकळं झालो आता. अरे त्या लेकरांना काय लागतं ते फक्त एका आईच करू शकते. पुरुष करू शकत नाही. एखादा लाखात 10 असतील आणि लाखात 10 बेकार असतील. त्याच्यामधला तू हाय. या धरतीहून जन्म तुझा चुकीच्या वेळेला झाल्याने दिसतोय. खाऊन खाऊन किती दिवस खाणार खावा. तुम्ही गेल्या बारीची जी मी निघली तेव्हा पण काय बोलली नाही. घरी आली, माझं धाडीच झालं नाही. भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते माझं धाडीच झालं नाही म्हणायचं. पण मला असं तिथली म्हणली की जा तू घरी, फक्त जाऊन ये, नाव काढतील किंवा नाही काढतील बघू. जाऊन आली, बसून आली, बोलून आली, चहा पाणी करून आली. पण काय नाही, 1 नाही 2 नाही, कधी यायची. अरे कधी यायची. तुम्ही त्या लेकराचा विचारच करत नाही. तुमचा कधी बिस्किट पुडा माहीत नाही, तुमचे कधी कपडे माहीत नाही माझ्या लेकरांना. आणि त्या नवऱ्याला तर जन्म करून तू साईडला झालाय, पण त्यांनी बाप म्हणून कर्तव्य कोणचं पार पाडलं नाही. आणि सासून जावांनी सुद्धा नाही. फक्त जन्माला दीक्षा पहिल्यांदा जन्मली होती ना त्यावेळेस थोरल्या दिरानी दीक्षाभूमीला गेल्यावर ड्रेस आणला होता. ती पण ड्रेस त्या पोराला घातला. त्या पोराला घालून माझ्या पुरीला दिला. म्हणजे बघा किती खालत्या पातळीला माणसं जाऊन बघतात. मी बघितला स्वतः. मला दाखवाय पण पोरगा आलं. ते चलत होतं, माझी पोरगी चलत नव्हती, येत नव्हतं तरी घातला. बरं घाला नका तरी पण ते माझ्या लेकराला दिला तरी मी घातला ते ड्रेस. मी नाही म्हणलीच नाही. तर चला अजून एक व्हिडिओ बनवते. याच्यात काही चुकलं असेल ना तर सगळं मला सांगा. आणि सासूला मी बोलणारच, शिव्या देणारच. तिने फक्त मला फोन करावा की बाई माझं चुकलंय आणि फुल नाही फुलाची पाकळी तुला काही देत नाही पण आमच्या लेकरांना देतो असं म्हणाय पाहिजे. पण तू किती दिवस खातीस, पोट भरून तर खाशील ना, खा बाई. पण माझा तळतळा तुला आणि तुझ्या लेकाला नक्कीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेव.